श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात स्थैर्य येणार का की काही अनपेक्षित बदल तुमची दिशा बदलतील? मेहनतीचे योग्य फळ मिळेल का की अजून थोडा संघर्ष करावा लागेल? आर्थिक बाबतीत वाढ होणार का की खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल? नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का की काही गैरसमज तुमच्या मनाला त्रास देतील? आरोग्याच्या बाबतीत तुम्ही स्वतःकडे पुरेसे लक्ष देणार आहात का? चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा वृषभ राशींसाठी स्थिरतेसोबतच काही महत्त्वाचे बदल घेऊन येणारा ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या काही गोष्टींना आता नवीन दिशा मिळू शकते. मनात शांतता राखण्याचा प्रयत्न करा, कारण काही वेळा परिस्थिती तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळी घडू शकते. मात्र तुमचा संयम आणि व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची गरज आहे. काही जुन्या गोष्टींना मागे सोडून नवीन सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात, ज्यामुळे सुरुवातीला ताण जाणवेल, पण हळूहळू तुम्ही त्यात प्रावीण्य मिळवाल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा सावधगिरीचा आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करा. नवीन भागीदारी किंवा करार करताना कागदपत्रांची नीट तपासणी करणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी काही सकारात्मक घडामोडी तुमच्या बाजूने घडू शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा थोडा चढ उताराचा राहू शकतो. उत्पन्न स्थिर राहील, पण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गरजा, दुरुस्ती किंवा इतर आवश्यक बाबींवर पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत गरजेचे आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका. सध्या सुरक्षित पर्याय निवडणे अधिक योग्य ठरेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमजीवनात हा आठवडा थोडा संवेदनशील ठरू शकतो. जोडीदाराशी संवादात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवणं गरजेचे आहे. काही जुन्या गोष्टींमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, पण समजूतदारपणाने ते टाळता येईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात, पण कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कुटुंबात मात्र आनंदाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांबरोबर वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषतः आहार आणि दिनचर्या याकडे लक्ष द्या. जड अन्न टाळा आणि नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. लहान-सहान त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर उपाय केल्यास मोठ्या समस्या टाळता येतील. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, कारण थोडी ढिलाई नुकसानकारक ठरू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तुम्ही उत्तम यश मिळवू शकता. मित्रांच्या सहकार्यामुळे अभ्यासात गती येईल. सामाजिक आणि कौटुंबिक जीवन. सामाजिक क्षेत्रात तुमचा सहभाग वाढेल. काही नवीन लोकांशी ओळख होईल, जी भविष्यात फायदेशीर ठरू शकते. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन हलके होईल. मात्र कोणत्याही वादात अडकणे टाळा, कारण त्याचा परिणाम तुमच्या मनस्थितीवर होऊ शकतो. उपाय. दररोज सकाळी थोडा वेळ ध्यान किंवा प्रार्थना करा. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे जसे साखर, दूध दान करा. ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खरेदी टाळा. कुटुंबियांशी शांतपणे वागा आणि वाद टाळा. वृषभ राशींसाठी हा आठवडा स्थिरता आणि बदल यांचा मिलाफ आहे. योग्य निर्णय घेतल्यास तुम्हाला चांगले यश मिळू शकते. आर्थिक बाबतीत सावध राहणे, नातेसंबंधात संयम ठेवणे आणि आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शांतता आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यातील आव्हानांवर मात करून यशाच्या दिशेने पुढे जाऊ शकता. वृषभ राशींसाठी हा आठवडा हळूहळू प्रगती घडवणारा आणि स्थैर्य देणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नसल्यामुळे मनात थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते, पण काळ जसजसा पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. कामात सातत्य ठेवले आणि निर्णय घेताना संयम राखला तर तुम्हाला अपेक्षित यश नक्की मिळेल. आर्थिक बाबतीत नियोजन महत्त्वाचे ठरेल, कारण योग्य व्यवस्थापन केल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि विश्वास टिकवण्यासाठी थोडा अधिक वेळ आणि समजूतदारपणा दाखवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, कारण छोटी काळजी मोठा फायदा देऊ शकते. एकूणच शांत मन,
ठाम निर्णय आणि सकारात्मक विचारसरणी यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी समाधान आणि यश दोन्ही देणारा ठरेल. धन्यवाद.